हाय हॅलो नमस्कार मंडळी. कशा आहात? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि माझे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर आता आपल्याला बनवायचे आहे पाडव्यानिमित्त चमच्या आणि झाऱ्याचा वापर करून मस्तपैकी एक सुशोभित अशी रांगोळी. तर त्यासाठी झारा घेतलेला आहे आणि 4 चमचे घेतलेले आहेत. तर ते अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत आणि कलशाचा आकार ते अशा पद्धतीने दिलेला आहे गुढीचा. तर हे अशा पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत. कलर ही खूप छान छान वापरलेले आहे. आकर्षक कलर वापरले की रांगोळी खूप छान सुंदर आणि ॲक्टिव्ह दिसते. तर अशी रांगोळी आपण गुढीसमोर काढू शकतो. मग काय, या पाडव्याला अशाच पद्धतीने गुढीसमोर रांगोळी काढा आणि गुढीचे रूप आकर्षक सजवा. कुठलाही सण आला की बायकांची घर सजवायची, अंगण सजवायची तयारी सुरूच असते. गुढीसाठी रांगोळीची तर तयारी झाली, पण आता आपल्याला दारासाठी तोरण बनवायचं आहे. शुभ लाभ नावाचं तोरण आपण पानावर खूप छान प्रकारे बनवू शकतो. तर अशा पद्धतीने कलरचा उपयोग करून मी स्वस्तिक, ओम आणि शुभ लाभ पानावर लिहून तयार केलेला आहे. तर आता ही पानं आपल्याला एक फूल आणि पान अशा पद्धतीने दोऱ्यामध्ये होऊन घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने आपलं तोरण खूप छान तयार झालं.